थँक्यू, धन्यवाद. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत मायक्रोफोनवरती ऐकलात, मराठी भाषेतला एक चांगला आवाज, किरण मस्कर सरांचा आवाज तुम्ही आतापर्यंत या पाठीमागच्या मॅचच्या दरम्यान ऐकलात. पुढील मॅचला होईल सुरुवात. मॅच क्रमांक 8 आपल्या समोर येते. तुम्ही पाहताय, अनुभवताय, आस्वाद घेताय. आमदार चषक 2024. एका बाजूला संघ 8व्या मॅचमध्ये एकामेकासमोर आलेले आहेत. पंचायत समिती गट वाठेगाव विपक्ष पंचायत समिती गट पेठ अशी होणारी ही पुढची लढत आपल्या समोर येते. आणि दोन्ही संघांना आपण या मॅचसाठी शुभेच्छा देऊया. चला, घाई करा, कोणत्याही संघाला अधिकचा वेळ दिला जाणार नाही. पावसाची शक्यता नाकारता येऊ शकत नाहीये आणि दुपारचे 2:56 झालेली आहेत आणि आपण मॅचला सुरुवात करायची विनंती आहे. बॅटिंग ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये प्रविष्ट केलेली आहे. स्ट्रायकर जोडी, प्रारंभिक जोडी, सलामवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे आणि या सलामवीर जोडीमध्ये सईद ढगे स्ट्रायकर जोडी मैदान, त्यांच्या सोबतीला मनोज ठाकूर ही आक्रमक प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. पहिले षटक हाताळण्यासाठी टीम पंचायत समिती पेठ या टीम कडून, माफ करा, वाठेगाव या टीम कडून पहिले षटक हाताळण्यासाठी वाठेगाव टीम आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. टीम वाठेगाव या टीम कडून प्रशांत. मॅच चलते सुरुवात. दोन्ही संघांना देऊया भरभरून शुभेच्छा. पहिला बॉल स्ट्रायकर एंडला सईद तयार. पहिलाच बॉल सीमारेषेच्या पलीकडे चनिया मनिया बोर, अरे खायाला गोड, आणि पहिल्याच बॉल वरती फटका खेळलाय. होता सहीदने आपले इरादे स्पष्ट करून दाखवले. क्रिकेट विश्वामध्ये सामन्यातला पहिला बॉल सीमापार कोणी पाठवला ना तर क्रिस गेल याच नावाची दखल घ्यावी लागते, ज्याने टेस्ट क्रिकेटमध्ये अशा प्रकारचा विश्वविक्रम केला. बॉलर तयार. यावेळेला आणखीन एक टोला, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, लांबी पडली कमी. एक तुम्हारी तो एक हमारी, ईट का जवाब पत्थर से, विकेटचं पतन. सही लगेगी दुनिया, सुंदर वाणी आणि त्याच्यासोबत सुंदर गाणी. क्या बात आहे. मैदानाच्या आतमध्ये वळूया. एका बाजूला बॅटिंग साठी आता रोहित आलेले आहेत. रोहित माळी. पास सुरुवात ज्या प्रकारे टीम पंचायत समिती गट पेठने केली जबरदस्त होती, परंतु त्यानंतरच्या बॉलवरती याच टीमला धक्का लागलाय. परंतु आणखीन एक बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसवला. धक्का क्रमांक 2. टीम पंचायत समिती काल एक हॅट्रिक झाली, परंतु या स्पर्धेमध्ये दुसरी हॅट्रिक कोण घेणार याची आपण चर्चा करूया.
काल हॅट्रिक टिपली होती या स्पर्धेमधली. सनी यांनी या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक टिपली, परंतु आता दुसरी हॅट्रिक होईल का? हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज प्रशांत पाटील. खोलवर टप्प्याचा बॉल जो बुंद्यामध्ये टाकलाय, एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. एका बाजूला जमेची बाजू कोणती आहे तर मनोज ठाकूर मैदानाच्या आतमध्ये आहेत, त्यांच्या जोडीला बंटी आलेले आहेत. प्रशांत पाटील धारदार गोलंदाजी, पहिल्या बॉलवरती मोठा फटका खर्च केला, मनोबल खालावलं नाही तर उंचावलं आणि त्यानंतर जोमाने गोलंदाजी केली आहे. एका बाजूला स्ट्रायकर एंडला मनोज ठाकूर पाठीमागच्या मॅच मध्ये खास काय करू शकले नव्हते, पण या मॅच मध्ये आज चांगला खेळ करावा लागेल. कारण एका बाजूला हे विसरून चालणार नाही की पाठीमागच्या मॅच मध्ये सईद मैदानाच्या आतमध्ये थांबले होते, परंतु आता ते बाहेर गेलेत. त्यामुळे आता एका खेळाडूला जबाबदारीचा खेळ करावा लागेल. एका बाजूला प्रशांत पाटील यांचा भेदक मारा, शेवटचा बॉल, धावसंख्या 7, 2 गडी बाद. आणि हा बॉल हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे धावतायत आणि अखेर आणखीन एक चांगला झेल पकडलाय. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक चांगले झेल बघायला मिळाले आणि हा जो झेल पकडलाय, सुपर कॅच. हा झेल पकडला, बॉलच्या पाठीमागे धावत होते, डोळ्यांचा सहयोग बॉल वरती ठेवला, शरीरावरती नियंत्रण चांगल्या प्रकारे आणलं आणि हाताची ओंजळ समोर केली आणि त्याच्या हातामध्ये बॉल विसवला. धक्का क्रमांक लागला तिसरा. ओव्हर हॅट्रिक होऊ शकली नाही, परंतु 3 गडी टिपले प्रशांत पाटील यांनी 7 धावा देत. एका बाजूला पंचायत समिती गट पेठने सुरुवात पहिल्या बॉलवरती धमाकेदार केली होती. आज असं वाटलं होतं की हा संघ पहिल्या बॉल पासून आक्रमण करतोय, परंतु नाही. त्यानंतर ज्या प्रकारे पंचायत समिती गट वाठेगावने कमबॅक केलं, 3 फलंदाजांना झटपट माघारी पाठवलं आणि आता मधल्या फळीवरती संपूर्ण लोड आलाय, कारभार आलाय. ओव्हर नंबर 2 साठी टीम पंचायत समिती गट वाठेगाव या टीम कडून अविनाश कांबळे यांच्या हाती बॉल आहे, तर स्ट्रायकर एंडला बॅट्समन बंटी आणि एका बाजूला रोहित. चला घाई करा, पावसाची शक्यता नाकारता येऊ शकत नाही, आपण घाई करा. ओव्हर नंबर 2 ला होईल सुरुवात. एका बाजूला अविनाश कांबळे यांना आणलेला आहे. फुलटॉस बॉल आणि या बॉलची उंची पाहावी लागेल, परंतु बॉल सीमारेषेच्या दिशेने निघालाय आणि अखेर बॉल सीमारेषा चिरतोय. नो प्लस 4 धावा मिळतील 5. फलंदाज सय्यार. फ्रीडचा बॉल कट केलाय, स्क्वेअर कट, एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल, परंतु जो फ्रीडचा बॉल आहे तो अविनाश यांनी चांगल्या प्रकारे टाकला, कारण या अगोदरचा खराब बॉल त्यांनी टाकला होता. धावसंख्या जाऊन पोहोचली 13, 3 गडी बाद. एका बाजूला या सामन्यामध्ये आपण चर्चा करतोय ना, पंचायत समिती वाटेगाव संघ हा दुसऱ्या विजयाच्या शोधामध्ये आहे, तर पंचायत समिती गट पेठ संघ हा 4थ्या विजयाच्या शोधामध्ये आहे. असं विश्लेषण आपण या सामन्याचं करूया. त्यामुळे हा सामना चुरशीचा आहे दोन्ही संघांसाठी. बॅडमिंटन स्टाईल स्ट्रोक एका वेगळ्या धाडणीचा स्ट्रोक आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण बघत असतो की बरेचसे स्ट्रोक असे वेगळे असतात आणि त्याच धाटणीचा एक स्ट्रोक होता, एका धावेचा आलेला आहे. एका बाजूला आता आक्रमण थांबवलेलं आहे, फलंदाजांनी संयम ठेवलाय, 2 मोठे फटके आतापर्यंत आलेले आहेत. बॉलर तयार. फुलटॉस बॉल, फुलटॉसला माफी नाहीये, हिट्स गोइंग 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 2 धावेंसाठी. फुलटॉस बॉलचा तुम्हाला आस्वाद घ्यावा लागतो आणि इथे तोच प्रयत्न केला.
बंटी बॅटिंग करतात 4 बॉलच्या पाठीमागे 8. रोहित बॅटिंग करतात 1 बॉल 1. अभि यांनी टाकलेले बॉल आहेत 3. धावा खर्च केलेले आहेत 9. अजूनही 3 बॉल टाकायचे आहेत. चला करा घाई. दोन्ही संघांना विनंती करूया. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलं, त्यानंतर खुलं क्षेत्ररक्षण आहे. त्याची विवर रचना डीप मिड विकेट, सी कॉर्नर, लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप कव्हर. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. किंबहुना सत्र क्रमांक 1 जर आपण पाहिला असेल ना आणि पहिला बॉल जर तुम्ही पाहिला असेल ना तर पहिला बॉल पेट संघाच्या बाजूने राहिला, कारण सुरुवातच धमाकेदार केली होती, परंतु त्यानंतर ज्या प्रकारे जोमाने कमबॅक केलं टीम वाटेगाव या टीमने ते उल्लेखनीय होतं. आता बॉल पाठवलाय सी कॉर्नरच्या दिशेने, एका पायावरती झेल पकडलाय. एका बाजूला 17 वरती 4 अशी अवस्था आहे. बॅटिंग करत असताना टीम पंचायत समिती गट पेठ शेवटचा बॉल शिल्लक आहे या ओव्हर मधला. एका बाजूला बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये राजू, ज्यांनी पाठीमागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती किंवा गोलंदाजी चांगली केली होती, परंतु आताही संघ अडचणीमध्ये आहे. अडचणीतून धावा गोळा करायच्या आहेत. एका बाजूला विकेटची पतझड थांबवायची आहे. 17 वरती 4 शेवटचा बॉल शिल्लक आहे या सत्र क्रमांक 1 मधल्या दुसऱ्या ओव्हर मध्ये. पेठ विपक्ष वाटेगाव अशी ही मॅच. यावेळेला हा फटका आल्या पावली, आणखीन एक फलंदाज माघारी. पंचायत समिती गट पेठचं आक्रमण फसलेलं आहे. येणारा प्रत्येक फलंदाज आक्रमण करायला जातो आणि आक्रमण फसतंय. आता धक्का लागलेला आहे. 5वा 2 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती आहे 17 धावा आणि इथून पुढची 9वी मॅच आपल्या समोर येईल. पंचायत समिती गट एलूर विपक्ष पंचायत समिती गट एतवडे बुद्रुक असा पुढील सामना आहे. आपण रिपोर्टिंग करा आपला नाणेफेकीचा कौल यानंतर आम्ही करत आहोत. ओव्हर नंबर 3 कडे वळूया. एका बाजूला नौकी जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करेल, परंतु जमेची बाजू कोणती आहे? मधल्या फळीमधले बंटी अजूनही मैदानाच्या आतमध्ये, हे विसरून आपल्याला चालणार नाही. 5 बॉलच्या पाठीमागे 9 त्यांनी बनवल्यात. इंद्रजित नुकतेच आलेले आहेत. ओव्हर नंबर आता 3 साठी यावेळेला बॉल आणखीन एक हवेत आहे. आणखीन एका विकेटचं पतन. तू चल मैं आया. पत्त्याचा बंगला ज्या प्रकारे कोसळतो ना त्या प्रकारे एक एक फलंदाज कोसळलाय. सोनी यांनी जो झेल पकडलाय ना, संजू अण्णा यांच्या वतीने 5,000 रुपयाचा पुरस्कार आहे. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वळूया. संदीप आलेत. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल बुंद्यामध्ये टाकलाय. बॉल पाठीमागच्या बाजूला मार्गस्थ होतोय. एका धावेसाठी
एका बाजूला आता धाव फलकावरती आहेत फक्त आणि फक्त 18 धावा. एका बाजूला बॅटिंग मध्ये सनी, एका बाजूला इंद्रजीत, ही जोडी आहे. ओव्हर नंबर 3, महत्वाचं षटक. बॅकफूट वरती गेले, पंच केलाय, क्षेत्ररक्षक आले. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळतीये. 5 ज्या संघाने सुरुवात बहरदार केली होती, आता त्याच संघाला धावांसाठी झगडावं लागतंय. संदीप पाटील पुन्हा तयार. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना थोडीशी बदललेली आहे, कारण राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन आहे. याही कॉम्बिनेशन बद्दल आपण चर्चा करूया. हे कॉम्बिनेशन भारतीय टीम साठी महत्वाचं राहिलं होतं 2011च्या विश्व वर्ल्ड कप साठी. बॉलर तयार. यावेळेला चाबुक स्ट्रोक, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, परंतु झेल सुटणार नाही, कारण तिकडे आहेत विक्रम. धक्का क्रमांक 7. एका पाठोपाठ एक फलंदाज कोसळलेले आहेत. पत्त्याचा बंगला ज्या प्रकारे कोसळतो ना, त्या प्रकारे एक एक फलंदाज कोसळलाय. परंतु आयुष्य असो किंवा पत्त्याचा खेळ, चांगली पानं मिळणं आपल्या हातामध्ये नसतं, परंतु मिळालेल्या पानांमध्ये चांगला डाव उभा करणं हे आपल्या हातामध्ये असं. परंतु आता चांगली बॅटिंग करावी लागेल. उर्वरित काही बॉल शिल्लक राहिलेले आहेत. एका बाजूला धावसंख्या 19 आहे, 7 गडी बाद. एका बाजूला टॉस साठी पुन्हा एकदा आपण अनाउन्स करूया, रिपोर्टिंग करा. यानंतर आपला टॉस होईल. पंचायत समिती गट एल्लूर, पंचायत समिती गट ऐतवडे बुद्रुक, माफ करा. आपण टॉस साठी या. क्षेत्ररक्षक आलेले आहेत, एकच सिंगल धाव. यानंतर आपण ऐतवडे बुद्रुक या टीमला विनंती करूया, टीम एल्लूरला विनंती करूया. यानंतर आपल्याला ओव्हर नंबर 4 नंतर टॉस करायचा आहे, परंतु आपण रिपोर्टिंग करा. या षटकातला शेवटचा बॉल. एका बाजूला संदीप यांच्याकडे अनुभव चांगला आहे. या षटकामध्ये 5 बॉलच्या पाठीमागे 3 धावा दिल्या, 2 गडी गारद केले. आणखीन एक चांगला बॉल आणि या बॉलचा बोलबाला संपलाय. ओव्हर नंबर 3 च्या समाप्तीनंतर 20 वरती 7 अशी स्थिती आहे. प्रथम बॅटिंग करताना नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर पंचायत समिती गट पेठ. शेवटचा बॉल आणि या बॉलची दाहकता. बॉल थोडासा खाली राहिला आणि अगदी यष्ट्यांच्या जवळ गेला. फलंदाज बालंबाल बचावले. एक मोकळा श्वास या टीमने घेतला. प्रमय ओव्हर नंबर 4 साठी आलेले आहेत, परंतु एका बाजूला गोविंद, इंद्रजीत यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. चला टॉस साठी या. दोन्ही संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस साठी या. स्ट्रायकर एंडला गोविंद तयार. धावांचं प्रलोभनास ठेवावं लागेल. एकच धाव मिळते, परंतु एका धावेने फरक पडणार नाही, कारण कमीत कमी 35 प्लस. एका बाजूला आपण चर्चा करतोय ना की 35 प्लस हे जे टार्गेट आहे ना, ते आव्हानात्मक असू शकतं. फटका चांगला आहे कव्हर्सला, परंतु क्षेत्ररक्षण तितकंच चांगलं होत आहे. बॉलची फेकी, एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळतीये आणि धावसंख्या पुढे जाते. 22 धावा धाव फलकावरती आलेले आहेत. आता शेवटचे फक्त 4च बॉल शिल्लक राहिलेले आहेत. बॉल हवेत आहे, वेळेच्या चुकता नाहीये. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलच्या पाठीमागे धावतायत. अखेर यष्टी रक्षक बॉलच्या खाली पोहोचू शकले नाहीयेत. या बॉलच्या पाठीमागे काही धावा धावून घेतलेल्या आहेत आणि त्याच आपण स्कोर बोर्ड मध्ये अंकित करूया.
चला घाई करा, शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत पहिल्या डावातील. एका बाजूला धावसंख्येची गती वाढवण्याचा प्रयत्न, कार्पेटचा फटका आहे, आउटफील्ड स्लो आहे आणि त्याच्यामुळे एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. गोविंद सनी डाव सावरण्याचा प्रयत्न करतायत, परंतु आता मोठ्या फटक्यांसाठी त्यांना जावं लागेल. हीच ती वेळ आहे, कारण पहिल्या डावामध्ये काय करायचं आहे ना, त्या उर्वरित 2 बॉलवरतीच करायचं आहे. पुल करण्याचा प्रयत्न, लांबी कमी पडली आहे फटक्यामध्ये, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, आणखीन एका विकेटचं पतन. 8वा धक्का टीम पंचायत समिती चारी बाजून येतात, परंतु आज संकटावरती मात करावी लागेल. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत प्रभाकर. एका बाजूला धावसंख्या आहे 25, 8 गडी बाद. शेवटचा बॉल पहिल्या डावातला आपण करूया. या बॉल नंतर टॉस. पायांचा वापर करत पुढे आले बॅटची आतली कडा, एकच सिंगल धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? हो, केला गेलाय आणि स्ट्रायकर एंडला फेक केली आहे आणि या बॉलच्या पाठीमागे तब्बल दुसरीसाठी पंचांकडे निर्णय पाठवलेला आहे, तिसऱ्या. आणि त्यानंतर आपण ज्या धावा येतील त्या आपण अंकित करूया. तत्पूर्वी करूया टॉस. टॉस साठी विनंती करेल आमचे तडवळे गावचे विद्यमान माजी सरपंच सन्माननीय आदरणीय अमृतजी पाटील साहेब. आपल्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा टॉस घेतोय. आदरणीय अमृतजी पाटील साहेब, या मनोज दादा आयतवडे बुद्रुक पंचायत समिती गट येलूर संघ. येस, एका साईडला मला वाटतं आयतवडी टीम तुम्ही एक मॅच जिंकलेला 3 मधील आणि येलूर संघ 2 मॅच जिंकलेल्या 3 मधील. चौथी मॅच खेळत आहेत. कॉल कोणाचा असेल? येलूर संघ कॉल मागतोय. स्पिन दी कॉइन, खाली पडू देत. छापा कॉल आहे आणि हा छापाच आहे. कॉंग्रॅच्युलेशन, टॉस जिंकलेला आहे आणि बाकी भारी दिसतोयस तू, हँडसम फुल. टॉस जिंकल्यानंतर महत्त्वाचा निर्णय फील्ड करायचे आम्हाला. दादा, टीम कशा पद्धतीने चालू आहे? खेळ कसा चालू आहे टीमचा? खेळ मस्त चालू आहे, आम्हाला पण खूप आनंद होतोय आणि एकदम जबरदस्त नियोजन आहे तुमचं. असंच प्रत्येक वर्षी नियोजन असेल तर आम्हाला पण जरा प्रोत्साहन मिळेल, नवीन नवीन प्लेयर तयार होतील. चांगलं तुमचं योगदान आहे, मस्त वाटलं जरा येऊन जरा. आमदार भाऊ फिरसे आणि अशा स्पर्धा पण पुन्हा पुन्हा बघायला भेटतील, पण अशा स्पर्धा होणं गरजेचं आहे का ज्याच्यामध्ये मोठा व्यासपीठ तुम्हाला बघायला भेटेल, तिथे खेळाडू घडत जातात? अशा मोठ्या स्पर्धा होणं गरजेचं आहे का? हो, 100%. ग्रामीणला कसं आहे, ग्रामीणला आपल्याकडे एवढी मोठी टुर्नामेंट कधी सहसा होत नाही, पण हा पहिलाच तुमचा प्रकल्प आहे, मस्त झाला. आणि अशाच टुर्नामेंट आणखी वाढत राहिल्या पाहिजे आपल्या ग्रामीणला. ग्रामीणमधून आणखी आपले 4 प्लेयर तयार होतील एवढीच अपेक्षा धरतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो. थँक्यू. टॉस जिंकून तुम्ही घेतली गोलंदाजी, थँक्यू सो मच. असं तुमच्याकडे येईल. ही स्पर्धा गावांना एकत्र आणली आहे. बरेचसे पंचायत गट आज एकत्र झालेत, तालुके एकत्र झालेत, खेळाडू एकत्र झालेत. आमदार चषक 2024 नवी मुंबईपर्यंत चर्चा गेले, मुंबईपर्यंत चर्चा गेले. कशी वाटते ही स्पर्धा? चांगली स्पर्धा आहे, उपक्रमच चांगला आहे, कारण खेड्यातून खेळाडूंना संधी मिळते मोठं होण्याची, त्यामुळे ही स्पर्धा ठेवून चांगलंच नियोजन आहे. थँक्यू सो मच. तुमचं देखील प्रेम असंच राहू दे. दोन्ही टीमला शुभेच्छा देतो. मनोज भाऊ, काय बोलता स्पर्धेबद्दल? आमदार चषक 2024 बद्दल तुमचं मत जाणून घ्यायचं आहे. यावर्षी तुम्ही जी सुरुवात केलेली आहे, चषक भरवण्याची ही सुरुवात केलेली आहे, त्यामुळं आसपासच्या पंचक्रोशीतल्या सगळ्या युवकांना संधी मिळालेली आहे की आपलं स्किल दाखवण्याची, त्यामुळं ती स्पर्धा भरवली याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. मनोज भाऊ, एक महत्त्वाचा प्रश्न, टीमचा खेळ कशा पद्धतीने चालू आहे? टीमचा खेळ पहिल्या आमच्या 2 सामन्यामध्ये एवढा खास परफॉर्मन्स झाला नाही, पण आम्ही तिसऱ्या सामन्यामध्ये आमचं कमबॅक करून आमच्या टीमकडे काय स्किल आहे ते आम्ही दाखवलेलं आहे.
तुमच्याकडे देखील एक स्किल आहे, ड्रीम 11 कडे येतो. 20 रुपयाने ड्रीम 11 आम्ही 1 करोड भेटावे म्हणून लावतो, मात्र कधी आमचे 20 रुपये आम्हाला परत आलेच नाही. पण तुम्ही ड्रीम 11चे म्हणजे विजयी खेळाडू आहात ज्यांनी 1-1.5 कोटी रुपये जिंकलेले. ड्रीम 11 बद्दल, त्या किस्स्याबद्दल काय सांगाल? 26 मे 2023 रोजी मी ती टीम लावलेली मुंबई आणि गुजरातची. तर त्या टीममध्ये मी फर्स्ट रँकला येऊन 1 करोड रुपये विन झालेलो आहे. शेवटी आईवडिलांची पुण्य, देवाचा आशीर्वाद आणि माझं स्किल यामुळे मला मिळालेलं आहे असं मी मानतो. तुम्हाला उद्या टीम लावायचे, कॉन्टॅक्ट वगैरे देऊन ठेवा. थँक्यू सो मच, सर्वांचा आभार. मित्रांनो, ड्रीम 11 मध्ये टीम लावायची असेल, मनोज दादा आहे, येऊन भेटा. 1 करोड भेटतात. आजपासून 20 नाही 40 रुपये लावायला सुरुवात करा, पण त्या नादी लागू नका, तो वेगळा खेळ आहे. थँक्यू सो मच. आमदार चषक 2024 आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊयात. धन्यवाद. आपण सत्र क्रमांक 2 कडे वळी आणि सत्र क्रमांक 2 ला सुरुवात होईल आणि जिथे टार्गेट आहे विजयासाठी 27 धावेंचं, येणारे बॉल आहे 24, असं विश्लेषण आपण करूया. एका बाजूला आपण आता पंचायत समिती गट पेठची बॅटिंग पाहिली, आता एका बाजूला पंचायत समिती गट वाठेगावची बॅटिंग आहे, ज्या टीमला 27 धावांचा पाठलाग करायचा आहे 24 बॉलमध्ये. स्ट्रायकर एंडला संदीप पाटील अनुभवी खेळाडू आहेत, त्यांच्या सोबतीला प्रमेय. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी मनोज ठाकूर निश्चित मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. किंबहुना बॅटिंग मध्ये चमक दाखवू शकले नाही, परंतु आता गोलंदाजीमुळे त्यांना चांगला खेळ करावा लागेल. एका बाजूला बॅटिंग मध्ये संदीप पाटील तयार होतील. 27 धावा 24 बॉल. पहिला बॉल सत्र क्रमांक 2 ला होते सुरुवात. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती आक्रमण. गोलगट्टम लकडपट्टम. पहिल्याच बॉल वरती दे दनादन सुरुवात. पहिल्याच बॉल वरती ठोकलाय तो संदीप पाटील यांनी आपल्या स्टाईलने षटकार. मागणी तसा पुरवठा. ज्या प्रकारे टीम पेठने पहिल्या बॉल वरती षटकार मारला होता ना, तो षटकार मारला होता फलंदाज सईद यांनी, आणि त्याचं प्रत्युत्तर कोणी दिलंय तर संदीप पाटील यांनी. त्यांनी देखील षटकार ठोकलाय, म्हणजे हिशोब बरोबर. आणि पहा, क्रिकेटच्या पटलावरती त्यांना टिंगू या नावाने ओळखलं जातं. किंबहुना तुम्ही रिकी पॉन्टिंग घ्या पंटर, तुम्ही अनिल कुंबळे घ्या जम्बो. या वेळेला बॉल सन्मान दिलाय. विराट कोहली घ्या, विराट कोहली यांना चिकू या नावाने ओळखलं जातं. किंबहुना दिल्लीमध्ये राहताना जो उत्तम नगरचा परिसर आहे, या परिसरामध्ये विराट कोहली यांना चिकू नावाने बोललं जायचं. आणि किंबहुना अनेक वेळा तुम्ही आढावा घेतला असेल महेंद्रसिंग धोनी यष्टांच्या पाठीमागे असताना, चिकू तुम इधर आओ, चिकू तुम उधर जाओ. म्हणजे या सर्व गोष्टी आहेत ना, क्रिकेटमध्ये बऱ्याचशा खेळाडूंना टोपण नावं असतात. बॉलर तयार मनोज. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, कोणतीही धाव नाहीये. नॉन स्ट्रायकर एंडला फेक केलीये. एक चातुर्याचं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, किंबहुना नॉन स्ट्रायकर एंडला कोणती संधी मिळते का याचाच प्रयत्न केला. एका बाजूला आता कमबॅक करण्याचा प्रयत्न, ज्या प्रकारे टीम वाठेगाव टीमने कमबॅक केलं होतं ना, त्याच प्रकारे पेठ संघही कमबॅक करतोय. 2 बॉलच्या पाठीमागे 6. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल आणि पंच वळतील, सांगतील की दिशा खराब आहे. अतिरिक्त धाब्यामध्ये भर पडेल. 7 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. या वेळेला हा बॉल आला, त्याला दिशा दिलेली आहे आणि फक्त या बॉलच्या पाठीमागे 2 धावा येतील. या महत्वाच्या धावा आहेत. प्रत्येक धावेला मोल प्राप्त झालेला आहे, कारण एका बाजूला पंचायत समिती गट पेठ संघ हा 4थ्या विजयाच्या शोधामध्ये आहे. एका बाजूला पंचायत समिती गट वाठेगाव संघ दुसऱ्या विजयाच्या शोधामध्ये आहे. त्यामुळे प्रत्येक जण विजयाची घोडदौड
सुरू ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि सर्वाधिक सामने जिंकण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. क्षेत्ररक्षक आहेत कव्हर्सला बॉलवरती येतील. कोणतीही धाव या बॉलच्या पाठीमागे मिळत नाहीये. धावसंख्या जैसे थे 9 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. एका बाजूला 4 बॉलचा खेळ झालाय. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. यावेळेला हा फटका चाबूक स्ट्रोक आहे. कलात्मक स्ट्रोक, क्लासिकल स्ट्रोक, एक नेत्रदीपक फटका सीमारेषा चिरतोय सरळ 4 धावेंसाठी. म्हणायला काही हरकत नाही. ज्या प्रकारे आपण चाबूक ओढतो ना त्या प्रकारे या फटक्याला सजवलं आणि धावफलक पुढे सरसावले. 13 वरती एका षटकाचा खेळ संपलाय. एका बाजूला करंट रन रेट आहे 13चा, रिक्वायर्ड आहे 4.67चा. याचा विचार पंचायत समिती गट पेटला करावा लागेल, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये ओसंडून धावा खर्च केलेल्या आहेत मनोज ठाकूर यांनी. म्हणजे इथून पुढे काटकसरीची गोलंदाजी करावी लागेल. डॉट बॉलचा रेशो आज वाढवावा लागेल. एका बाजूला राजू बॅटिंग मध्ये खास काही करू शकले नव्हते, परंतु आता गोलंदाजी चांगली करावी लागेल. 27 धावांचं लक्ष. यावेळेला बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. विकेटचं पतन. पहिलं सुयश टीम पंचायत समिती गट पेटला आणि पहिला फलंदाज कोसळलाय. प्रमेय माघारी. आहेत प्रमेय आउट होऊन माघारी गेलेले आहेत. प्रीतम क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये आलेत खरे, परंतु एका बाजूला आता विकेटचा सपाटा वाढवावा लागेल. किंबहुना गुच्छात विकेट जर टीम पंचायत समिती पेटने मिळवल्या ना तर हा सामना बनू शकतो. कारण जी धावसंख्या आहे ना त्या धावांबद्दलही चर्चा करणं फार महत्वाचं आहे. कारण पेट संघाने पहिल्याच ओव्हरमध्ये 13 दिलेले आहेत. राजू यांनी सुरुवात चांगली केली. पहिला फलंदाज माघारी पाठवलाय, परंतु एका बाजूला संदीप पाटील आहेत, हेही विसरून चालणार नाही, ज्यांनी कुटलेले आहेत तब्बल 12 धावा. एका बाजूला प्रीतम नुकतेच आलेले आहेत. एका बाजूला राजू पुन्हा तयार. यावेळेला फक्त या बॉलला दिशा दिली. बॅटचा चेहरा बॉलला दाखवलाय. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. धावसंख्या निश्चित थोडीशी अगदी हळवार पद्धतीने पुढे सरसावते. धावसंख्या 14. एक गडी बाद. राजू पुन्हा तयार होतील. गोलंदाजीमध्ये जी वैशिष्ट्ये आहेत ती दाखवावी लागतील. टप्पा पडल्यानंतर अंगावरती येणारा बॉल पाठीमागच्या बाजूला फक्त आणि फक्त लेग बायच्या माध्यमातून एका धावेसाठी चाललेला आहे. एक धाव देखील या बॉलच्या पाठीमागे घेऊया. दोन्ही संघाने आता संयम ठेवलेला आहे. आक्रमण थांबलेलं आहे. एका बाजूला विकेटचा सपाटाही थांबलाय असं म्हणायला काही हरकत नाही, कारण जी विकेट मिळाली होती ना ती विकेट मिळाली होती पहिल्या बॉलच्या पाठीमागे. आता 2 बॉलच्या पाठीमागे कोणती विकेट टीम वाटेगाव या टीमने गमावलेली नाहीये. बॉल क्रमांक आता 4 प्रगतीपथावरती तो राजू. आज काहीतरी करावं लागेल संघासाठी. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल, योग्य दिशेवरती योग्य टप्प्यावरती टाकलेला बॉल, कोणतीही धाव नाहीये. मनोबल वाढवणारा बॉल आहे. याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. याच प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल आणि या बॉलच्या पाठीमागे देखील कोणतीही धाव येत नाहीये. 2 बॉल. अप्रतिम कमालीची गोलंदाजी, काटकसरीची गोलंदाजी या ओव्हर मध्ये केली आहे राजू यांनी. 15 वरती 1 अशी स्थिती आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 5 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 2 धावा दिल्या, 1 गडी गारद केलाय.
उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. आता पंचाने केवलं की दिशा आहे खराब, या गोष्टी टाळाव्या लागतील प्रखरतेने. या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव मिळेल. अंतिम बॉल या षटकातला शेष आहे. सामना क्रमांक 8 यानंतर सामना क्रमांक 9 आपल्या समोर येईल. परंतु आज कोणते संघ पुढे जातील? बॅकलिपचा वापर, एका वेगळ्या धाडणीचा फटका चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. त्याचबरोबर एक पुरस्कार आलेला आहे आणि हा पुरस्कार आहे संदीप पाटील, कराडचे हिटमॅन रोहित पाटील यांच्या वतीने हा पुरस्कार आहे. 3 बॉल जर 3 षटकार मारले ना तर त्यांना 501 रुपयाचा पुरस्कार आहे. त्यांचे मोठे बंधू आणि किंबहुना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती आहेत 18 धावा, 1 गडी बाद. आता इथून पुढे रिक्वायर्ड धाव्या आहेत 4.50 आणि करंट रन रेट आहे 9चा. म्हणजे इथून पुढे अजून जोमाने गोलंदाजी करावी लागेल आणि मॅच मध्ये कशा प्रकारे येता येईल याचाच प्रयत्न करावा लागेल. आठव्या बॅटने खेळलेला फटका आणि पारितोषिक आहे संदीप पाटील यांच्यासाठी 500 रुपयाचं 3 षटकारांसाठी रोहित पाटील यांच्या वतीने, जे कराड तालुक्यातील बुरबुशी गावचे आहेत. एका बाजूला 19 वरती धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. आता विजयासाठी इथून पुढे बनवाव्या लागतील त्या 8 धावा. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल, टप्पा पडल्यानंतर हा बॉल खाली राहिलाय. म्हणजे याच प्रकारची गोलंदाजी काहीतरी रणनीती आखाव्या लागतील, डावपेच आखावे लागतील. मॅच मध्ये शिरकत करता येईल का याचाच प्रयत्न करावा लागेल. अभी नाही तो कभी नाही. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल, क्षेत्ररक्षक आहे दीपला, बॉल वरती येतील, बॉलची फेकी, एकच सिंगल धाव येते. खुशियां मिलती नहीं मांगने से और मंजिलें मिलती नहीं राह में रुक जाने से. थांबला तो संपला, चालत राहावं लागेल. चांगला खेळ. संदीप पाटील तयार. आणखीन एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळतीये आणि स्ट्रायकर एंडला फेक केली आहे. एका बाजूला संयमाने गोलंदाजी केली आहे, मोठ्या फटक्यांवरती बंधनं ठेवली आहेत आणि फलंदाजाने देखील संयमानेच बॅटिंग केली आहे, कारण कोणतीही घाई फलंदाज करत नाहीयेत. 21 वरती 1, शेवटचे 2 बॉल ओव्हर नंबर 3 मध्ये प्रगतीपथावरती येतील. 8 बॉल 6 ची गरज. कल्पक बुद्धिमत्ता वापरली जाईल का? बॉल वरती नजर रोखून धरली आहे आणि पंच सांगतायत की योग्य बॉल आहे. आता 7 बॉल 6 धावांची गरज. वाटेगाव की पेट, पेट की वाटेगाव. लालसा दिली आहे आणि हा बॉल वाईड +1 अशा 2 धावा. एका बाजूला पहा, असं वाटलं होतं की पंचायत समिती गट पेटने सामना बनवलाय, परंतु हा बॉल पंचाने स्पष्ट नकार दिला आणि 2 धावा खर्च करून बसले. 7 बॉल 4 ची गरज आहे. कल्पक बुद्धिमत्तेच्या जोरावरती अनेक सामने जिंकता येतात, परंतु आता त्याच बुद्धिमत्तेचा वापर करून हा सामना जिंकावा लागेल. पंचायत समिती गट पेट हा संघ या सामन्यामध्ये शिरकत करेल का? 7 बॉल 4 आणि हा बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला संरक्षण देतील. दुसरीचा प्रयत्न केला गेलाय. स्ट्रायकर एंडला फेक आणि इथे बाल बचावलेले आहेत. आता 6 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या आहेत 2 धावा. 6 बॉल 2 ची गरज आहे या सामन्यामध्ये. एका बाजूला पंचायत समिती गट पेट समोर बरीचशी अडचणी आहेत, परंतु याच अडचणीच्या काळामध्ये कोण बनेल तारणहारता? तर एका बाजूला हा सामना कंट्रोल केलाय. आलेख ग्राफ पहा, ज्या प्रकारे 3 विकेट एकाच ओव्हर मध्ये गेल्या होत्या आणि पेट संघाला हे महत्वाचे धक्के होते आणि त्यानंतर विकेटच्या पतन काही अंतराने झालं आणि तेही गुच्छामध्येच झालं. 6 बॉल 2 ची गरज आहे. या सर्व गोष्टींचा आपण आढावा घेऊया.
येणारे 6 बॉल विजयासाठी 2 धावांची गरज आहे. मंजिल इंसान के हौसले आजमाती है, सपनों के पर्दे आंखों से हटाती है. तू हिम्मत मत हारना, क्योंकि ठोकरे ही इंसान को चलना सिखाती है. एका बाजूला 6 बॉल आहेत, एका बाजूला 2 धावा आहेत. बॉल ज्यांच्या हाती दिलाय सुधाकर. मोठी उमेद पंचायत समिती गट पेठची, तर एका बाजूला अनुभव आहे संदीप पाटील. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव. विजयाच्या उंबरट्यापर्यंत घेऊन जाणारी धाव आहे. आता एका धावेची गरज आहे, परंतु संदीप पाटीलनी जी बॅटिंग केली, एक षटकार एक चौकार ठोकला आणि बॅटिंग जी त्यांनी केली ना जबरदस्त केली. 13 वरती बॅटिंग करतायत. आता 5 बॉल एका धावेची गरज आहे. आपण चर्चा करतोय ना की सामना बनेल का. आता हळूहळू फिल्डिंग जवळ बोलवले, क्षेत्ररक्षण जवळ बोलवलंय, कारण 5 बॉलच्या पाठीमागे एका धावेचा बचाव करायचा आहे. आणि उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल योग्य आहे. अशाच प्रकारचे जर बॉल टाकले तर सामना बनवू शकतो. फक्त एक धाव वाचवावी लागेल. प्रयत्नांची पराकाष्ठा, कडवी झुंज. अभी नहीं तो कभी नहीं. 4 बॉल 1 ची गरज. आणि ही विजयी धाव अखेर मिळाली आहे का. पंचांचं बोट आकाशाकडे. सामना संपलेला नाहीये. फलंदाज रनआउट झालेले आहेत. आता येणारे 3 बॉल विजयासाठी 1 धावेची गरज है. अरे सामने हो मंजिल ना, तू रास्ता ना मोड़ना. अरे हर कदम में मिल जाएगी कामयाबी तुझे. तू संघर्ष का मैदान यूं ही ना छोड़ना. 3 बॉल 1 धावेची गरज. तो सामना सोपा वाटत होता ना, ती गोष्ट कठीण व्हायला वेळ लागत नाही. सामना हेलका भी देतोय, कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला. रियाज मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला गोलंदाजी मध्ये सुधाकर. जीवनातले सर्वोत्तम 3 बॉल टाकावे लागतील. ना कद बड़ा ना पद बड़ा, मुसीबत में जो खड़ा वही सबसे बड़ा. 3 बॉल 1. आणि हा बॉल खेळत विजयी धाव बनवली आहे. आणि अखेर पंचायत समिती गट वाटेगावने हा सामना जिंकलाय. त्यांच्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच देतोय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच संदीप पाटील. आता त्याचा टिंगू दादा. संदीप पाटील, द लेजंड प्लेयर, ओल्ड इज गोल्ड. वेलकम संदीप पाटील. वेल